बघा आजचा आपल्या मूल्यवर्धनचा उपक्रम आहे शब्दांविना बोलणे। या अगोदर आपण आपल्या अव्यक्त भावना हा उपक्रम पाहिला, बरोबर? की आपण आपल्या भावना काय केल्या पाहिजे, व्यक्त केल्या पाहिजे। आज याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या भावना व्यक्त करताना शब्द न वापरता आपण त्या कशा व्यक्त करणार। बघा इथे आपल्याला लिहूया ही कृती करायची। आलं लक्षात? तुमच्या पुस्तकामध्ये काही चित्र दिलेली आहेत। आता तुम्ही सगळेजण जोडीमध्ये बसणार आहेत आणि आपल्या जोडीदारासोबत तुम्ही चर्चा करायची आहे आणि इथे जे दिलेल्यावर आहेत ना, उदास, राग, दुःख, भीती, ह्या ज्या भावना आहेत त्या भावना, आणि खाली इथे दिलेली 6 चित्र। मग ह्या चित्रामध्ये भावना तुम्हाला कोणती दिसते? उदाहरणार्थ पहिलं बघा, हे चित्र कशाचं आहे? आश्चर्य, बरोबर? असं तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बसायचं आणि लिहूया ही कृती पूर्ण करायची। चित्राचं निरीक्षण करायचं, त्यामध्ये जी भावना आहे ती तुम्ही कुठे लिहिणार आहे? त्या चित्राच्या खाली। तयार सगळे? हो, चला। आणि तुला एखादीवार आनंद झाला काय केला? आणि तुला एखादीवार चिडचिड झाली तर तू काय? बरोबर, छान। चला, कोण येते पुढं? भीती, राईट। दुसऱ्या चिठ्ठ्या घ्या। तणाव, हां। निराश, उदास, निराश, दुसरी हे सोडून दुसरी हाताचा वापर करून एखादी भावना व्यक्त करायची।
कितीतरी आपण भावना व्यक्त करू शकतो की नाही. आपल्या मनामध्ये बरंच काही काही चाललेलं असतं. मग त्या हातांचा वापर करून इथं ज्या 6 दिल्यात ह्यापैकी दुसरी हो फक्त आपल्याला हातांचा वापर करूनच एखादी हाताची हालचाल करून आता तुम्ही ज्या भावना केल्या ह्याच्यापेक्षा वेगळी काही एखादी तुम्हाला भावना करून दाखवता येईल का? बघा विचार करा बरं काय दाखवता येईल. आनंद दुःख हे सोडून आणखी काही वेगळं करता येते का? सांगा. इतर दिले त्या सोडून ठीक आहे ह्याच्यापैकी पण काहीतरी वेगळं पद्धतीने नाही एक जरच तुम्ही तरी करा पण काहीतरी वेगळं वाटलं म्हणजे आतापर्यंत ही भावना इथे व्यक्त झाली नाही असं आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणजे कोणती भावना झाली? हा? कोणती? भीती. भीतीची भावना कशी असायला पाहिजे? अचानक साप दिसला बघा आश्चर्य आणि भीती याच्यामध्ये थोडंसं आपलं काय होतंय म्हणजे जास्त काही फरक आपण दाखवत नव्हतो. कारण आश्चर्य बी वाटतं कधी साप दिसला अचानक तर आश्चर्य पण वाटतं कसं काय दिसला बाबा आणि कधी कधी भीती पण वाटते. मग त्या दोन्ही भावना आपण जवळपास सारख्याच पद्धतीनं दाखवतो पण त्याच्यामध्ये फरक दिसला पाहिजे. समजा आपण आश्चर्याची भावना दाखवतो ती दिसली पाहिजे आणि भीतीची असं तर भीतीच दिसली पाहिजे म्हणजे समोर त्याला पटकन ओळखता पाहिजे की त्याला भीती वाटली. बघा आता एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की काही वेळा आपण शब्दांचा वापर न करता भावना का बरं व्यक्त करतो? आपण शब्द वापरायचे टाळतो आपण आपल्याला व्यक्त करायची नसते परंतु आपल्या हावभावाने ती दुसऱ्यांना लगेच कळते. पण आपण हावभावात म्हणजे बोलत का नाही आपण आपल्या हावभावात का दाखवतो? आपल्याला राग आला असेल आपण कोणाला बोलायचं नसेल म्हणून दाखवतो. म्हणजे ती गोष्ट आपल्याला बोलायची नसेल तर आपण ती हावभावात दाखवतो. अजून कोणाला काही सांगायचंय? चल लक्षात आलं तुम्हाला?